हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही भगवद्गीतेचे 9वा अध्यायो राजविद्या राजगुह्य योगांतसचे परमात्मानं अर्जुनाक तागेले गुह्याति गुह्यतम जावन आशिल्ले ज्ञान आणि विज्ञान समेत परमात्मा ताका अर्जुना सांगतरस तशीची परमात्मो तागेल्या भक्तांनी प्रितीन कसं दिल्यार आपण स्वीकार करता म्हूण सांगचे खातीर म्हणालो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहरतम अश्नामी प्रयतात्मनः म्हूण म्हणालो. म्हळ्यार म्हाका भक्तीन कोण कसल दिता तदहम भक्त्या उपहृतम अश्नामी प्रयतात्मनः. ते दिल्लेलं कसं न्ही पत्रश्चप्रो पल्ल तुळशीदळ बिल्व दिब्रांकोरू असले पुष्पम फूल परंबळाचे फलम शुद्ध जावन आशिल्लें कीड न्ही खायना नातिल्लें वायट जायना नातिल्लें तसले प्रेफल दिवका देवाक कसले दिवेत म्हूण सांगून कसं दिवचें न्ही. तशीची तोयम शुद्ध उदक तशी कोण म्हाका भक्तीन दितकी तांणी भक्तीन दिल्लें नव्हतें हांव तें घेता जाल्यार प्रयतात्मनः म्हणालो. हें आमी सांगताचे तर तो तशी कालच्या दिसाक आमी पत्रम एक देवाक खंयचे सकट पत्र प्रिती हे विशय पळयले आनी हें पत्र दिवन खंयची एक भक्तू पत्र दिवन सार्थक करून घेतलें जीवन ताका आमी द्रौपदील उदाहरण महाभारतांतून दिल्लेलें. तशीची आजी पुष्प देवान पुष्प म्हणल्यार प्रितीन खंयचें फूल हाडिल्लें परंबळा फूल प्रितीन हाडका बाविलें नेलार पडलेलें तेव्हांच देवा फूल दिवका जाल्यार कशें दिवका म्हूण आमकां गोतना अशें आमी मस्त चुकी करताचे. देवाक म्हणून दवरचें पोळेरांत फूल घेवन येवका आमी सर्गाकांड हाडचें तशीची नेलार घालून तें आमकां अभ्यास आसता. कशी घुस्तांत उद्दा आसता ते घालतना देंट कुडकुजत म्हूण नेलार बावचे खातीर घालताचे. नेलार घालचे आशिल्ले एक फुटचे देवालयाचे एक आंगसो एक वस्त्र देवालय फूल घालचे खातीर म्हूण सांगून ते एक आंगसो नवोची जाता कारण मागीर ते देवा खातीर यूज करच्यो तसो आंगस्यार फूल घालून मागीर गांतुचें. मागीर एक पनपळे चुकून आमी ती माळ समजे लावे कोर लावे जेव्हा गांठी घालचे खातीर सकट आमी पांयार दवरून घेताची त्या वयनचे पांयार एक पोळेर दवरून पक्कनी बागसून करूं जायना व्हडणे आमगेले पांयाक जांगेक पुरे लागना अशी एक पोळेर दवरून जेव्हा एक व्हड माणे दवरून घेवन ताजेर माळ दवरून शिवंका जेव्हा घालतुका तशें पुरे कोरका जाता. गोतना नाशी जेवची चिवकी कळ्ळी नंतर मागीर सम करून घेवका कशी केल्यार आमी कसं केल्यार जाता देवाक दुच्या आस मागीर शंका उदक घालू आसा म्हूण लेखतात न्हू जाल्यार आमी कशी जाल्यार केल्यार जाता म्हूण लेखून करूनच भक्तीन करका त्या वेळार कसलें एक सानमटा चुकी जाल्यार देव आमकां माफी करता. तशी पडलेले आंगणांतून नेलार पडलेले मोगार मस्त वायट करचें कसल्याक म्हूण जाय जाल्यार तेका हाडून आमी मात्या माळणगे वयत घालतून शिवाय देवाक झेड्डा वयचें फूल सोडवान घालतून दिवका तशें पुराय क्रम आसा. तशीची हें पुष्प भक्तीन पुष्प दिलेलें गजेंद्राक परमात्मान मोक्ष दिल्लें म्हूण आमी गजेंद्र मोक्षाची काणी आयकताची पळय. तो कोण गजेंद्रू इंद्रद्युम्न म्हळ्यार रायो ताका तो रायो तपस्या बैसून आसता ताणें तागेलें कसं की नित्याचे जप इत्यादी करतना एक दिसू त्या नित्यानिका खातीर बसतना अगस्त्य ऋषी शाण्या ताची
अगस्त्य ऋषी म्हळ्यार सप्तऋषीन तूं लेखले तसं लेकर उशीक ताणें तो खंयचेच देवाल कामां बैसो गुरुस्थान आरशिल्ल्या जनांना आयला रे उठाका तांकां मर्याद दिवका न्हय इंद्रद्युम्न राय उठयना म्हळ्यार तागेले मातयेन तो आहनिका खातीर बसला इत्या उठाचें म्हूण अगस्त्यांक कोप येता म्हळ्यार पळय तांगेले कोप पुरे कसल्याक लोक शिक्षणा खातीर उडगास दवरका अय्यो मर्याद दिना नातला वाडणें आशिल्लो तो ताजितलो बैस आशिल्लो आमी अगस्त्यान कसले शाप दिवका आशिल्लो म्हूण आमी लेखूना इत्याक म्हळ्यार तसले महाऋषीन तांगोत नवें शाप दिल्यार शक्ती ह्रास जाता म्हणून जाल्यार तांणी पळय शाप दिताची म्हूण जाल्यार येता पळय ते इंद्रद्युम्नाल काणें आयकतना आमकां कळ्ळें आमगेले पशी मालगडा न्हयल्यार आमी उठान रपका गुरुस्थाना न्हयल्यार स्थानार आशिल्ल्या जनां न्हयल्यार आमी कसं काम केल्यार उठान रपका पांय पडका विनम्रता दाखोवका म्हूण कळ्ळी पळय इंद्रद्युम्नाल काणी वाजिलेली देखून वयवे तशी ते इंद्रद्युम्नान ते अगस्त्याले शापान ताका अगस्त्य सांगताची तितले आळसाई तुका जेवचे व्हड देह आशिल्ले प्राणीक वयवे कोणाक हस्तीक तशी तूं हस्ती जा म्हूण सांगून शाप दिताची मग कसं जाल्लें ताणें गज येवनी तूं जन्मा येवका जालें जाल्यार थंय तो राय जावन येता व्हड एक हिंडू हस्तीक सलग राय जावन तो जन्मा येता एक पंत तागेले सगळे हिंडू हस्तींक घेवन उद्दा पिवच्याक जोर वैशाखा वेळो उद्दा पिवच्या म्हूण एक सरोवरा देंवन ताचे सरोवरा देवन तांणी ते जोर वैशाखा वेळ जाल्यार कसं करता हस्त्यो न्हांवच्यो आसतानी ಸ್ವಲ್ಪ वेळ उदकांत खेळो आसता न्हांवच्यो आसा अशे सगळे हिंडू हस्तीन ते न्हांतना करतना न्हय ताका एक सिसडी पांयां धरता खंयच्याक हे इंद्रद्युम्न रायाक म्हळ्यार त्या गजराजाक पांयां धरता ताका पांयाक धरल्या वर जाल्यार पांय पापूड पळयता सिसडी कळव्या ताका पांय सोडोन घेवचें जायना तागेले वटईल पुराय हस्त्यो ताका तागेलें आंग एका कडेन एकाक सोंडाळीन दवरून कशी पुणी ताका तांडून काडूं पळयतशी जाल्यार त्या सिसडी ती उदकांत उरलीची उदकांत ताका बल चड कशी हानी वयर तांडूच्या पळयताची तशी सिसड ताका तोगू तांडून घेवन वता अशीची सुमार वेळ जाता कितले वेळ जाल्यार हें राया सोडचें जायना म्हूण कळ्ळी कुडले असत्यो पुराय ताका सोडचें मुखार सांगून प्राणी तांणी तांगेले मांद्र पळोवची पळय तशी तांणी राया सोडलीचें न्ही चमकली तांणी हांगा रायो गजराजो तो इंद्रद्युम्न हत्त हस्ती जावन येयलो तो एकलोची ताका अशी ते आमकां भागवतांत न्ही काणयेंत सुमार वर्श पर्यंत हस्तीन ताका सिसडी वयर तांडून येवचें सिसडीन हस्तीक तोगू तांडूचें अशी जतार आसता कितलीं वर्श पर्यंत जतर आसता मागीर म्हूण मागीर कसो जाता म्हळ्यार हस्ती वोंवटेली न्हय वोंवटेली ताका पळय उदका भितर ताका कसली त्राण ना हस्तीक सिसडीक वयर येयल्ले त्राण ना जाल्यार हस्ती आसून सिसडी चड उदकांत सुचे जीव ते करून तांडीत म्हणटा सिसडील बल चड जेते हस्तीक पाप कसो करूंक जायना ती भागली जर्जर जाली देह तिगे शक्ती कुंदवली सकट जाले पळय इंद्रद्युम्न रायो राजर्षी जावन आशिल्लो परमात्माले व्हड भक्त तो जाल्यार कसलकी एक प्रारब्धवशात ताका अगस्त्याल शाप मेळ्ळेले तशें जावन तो गज येवनीन तूं जन्मा आयलो जाल्यार तागेले कसलकी पूर्व प्रारब्धान तूं वायटा म्हणकेचें हांगा येशील वय न्हय ताणें कितलेकी ते एक राजर्षी म्हळ्यार अशी न्हय न्हू साधना तांणी कितलेकी चांग बरेपण कोर नासतात न्हय ते बरेपणा निमती जावन ताका कडेरी आनी म्हाका कसले करूं जायना ते दोळ ताणें तागेले बल निघालून प्रयत्न केले केन्नाय पळया मनशाकाय तोच स्वभाव कसले म्हळ्यार कसले कश्ट येयले जाल तितले हात पांय धाडा न्हू मागीर जायना म्हळ्यार मागीर आमकां देवाल उडगास येवच्यो तशें हांगा इंद्रद्युम्न रायाक ते हस्तीचे देह घेवन येयले रायाक ताका आनी कसले जायना मिज्जान आनी हांव उदका बुड्डून त्या सिसडी तोंडा आहार जावचेची म्हूण दिसतना खंयची एक पुण्य प्रारब्धान ताका परमात्माल उडगास येयलो आदी मुला म्हणाल खंय तो परमात्माक कडेन परमात्मू ताणें म्हाका कसले करूं जायना देवा तुची म्हाका गती म्हूण केन्ना तो शरण येयली की परमात्मू गरुड वाहन जावन येता येवन ते आईल परमात्माक गजेंद्रू तागेले कसले ना दिवच्याक ताका परमात्मा वयर दिसतना खुशी जावन तेची सरोवरांत जाल्लेले कमला फूल चोंडाळीन दवरून परमात्मा अर्पण करता पण आमगेले मालगड्यान सांगचें आसा कसो न्ही म्हळ्यार देवाक चेडवांक रायाक मालगड्यांक सकड पळोवच्या वतना खाली हातार वचानच म्हूण तेंचे हांगा दाखयता परमात्मा येयला
मिगेला कसले ना हांव खाली हातार परमात्मा आपोचवे तेजे खातीर तो त्याच कमला फुल्लां आशिल्ली एक फूल हें त्यांची सरोवरां आशिल्ली एक कमला फूल भक्तीन काणू देवा हें तुक्का म्हणून सोंडलीन ते देवाक अर्पण करतकय देवा भारी संतोश जाता. संतोश जावन देव ते स्विकार करता आनी सुदर्शन चक्र सोडून त्या हस्तीक पायी आदोरून तांडिलेले तसल सिसडीचे गळो कातरता. तशी हंचाण गजेंद्राकय मोक्ष मेळटा. ती सिसडी तो एक हू मळल गंधर्व ताकाय मोक्ष मेळचे त्या शरिरां दुखून तो गंधर्व जावन तागेलें गंधर्व शरीर घेवन वता. ही काणी गजेंद्र मोक्षाची. जाल्यार हांगा आमकां तेचे कृष्णान सांगिल्लें पळय पुष्पम भक्त्या भक्त्युपहृतम अश्नामी. ताणें ते गजेंद्रान भक्तीन दिलेलें तें फूल स्विकार करून ताका मोक्ष मेळची तशी केल्ली पळय परमात्मान. कसल कारुण्य पळय परमात्मालें. आनी हें पत्र जाल्लें पुष्प जाल्लें. आतां आनी कसं सांगलां फलम. फलम म्हणटना हें फलम फल दिवन भक्तीन फल दिवन मोक्ष पाविली शबरी आमकां रामायणान तो तिगेल काणी मेळटा. भारी एक नीच जातीची हीन कुलाची ती बेडा जातीची. जाल्यार एक सज्जन जीव ती कसं करता मतंग ऋषीला आश्रमांत ती थंय कामार रावची तिणें सान आसतना दुखून ते मतंग ऋषीला आश्रमांत कामार राबून ते सगळे तागेले कुटीर तागेलें आंगण तागेलें आश्रम मंडल सगळें झाडून पुट करून दवरचें उदा फापुडचें होमा जाय आशिल्लें समीद हाडचें घरा जाय आशिल्लें राखूड हाडचें. थंय कसं काम सांगताची थंयची जन ते आश्रम मंडल आशिल्ले मतंग ऋषी वरलेले जन कसं सगळी काम सांगताची पुराय ती प्रितीन करतशिली भक्तीन करतशिली. एक पंत मतंग ऋषीन ब्रह्मलोका वच वेळ लाग गेलो. मतंग ऋषी ब्रह्मलोका वताचे म्हूण कळ्ळी कुळ्ळें तीन भारी बेजार केले की इतली काळ हांव तुमगेल्या आश्रयांत हांव हांगा पुरें काम करून न्ही आशिल्ली. आतां तुमीच ब्रह्मलोका वता म्हूण जाल्यार हांव आश्रमाक कसले राबचें हांव कसो करचें हांगा राबून आतां हांव खंय वचचें म्हूण म्हणटना ती सांगताच खंय पळय तुका एक चांग वेळ येवचें आसा. तूं हांगा मस्त सेवा केला न्हय मुखार सुनू त्रेतायुगांत तुका रामचंद्र जावन येता परमात्मो तेदना तो हांगा येता तुका तागेलें दर्शना भाग्य मेळटा. तूं केलेले सेवेक तो प्रितीरी तुका मोक्ष करूण करता म्हूण सांगून मोक्ष अनुग्रह करता म्हूण सांगून मतंग ऋषीन सांगोस पळय. तेदन ती निमगीत केदना येवचें म्हूण त्रेतायुगांत जाल्यार पळया आमी जाल्यार योब्बा त्रेतायुगांत देवान येवन म्हाका दिसचे खातीर हांव इतली काळ राखूंक हांवें तितले काळ ते कसले हांव न्हू तो मिगेले इतलें आसता म्हूण सांगून लेखता आशिल्लीची वय वे. जाल्यार ती शबरी राम येता म्हाका मुक्ती दिता म्हणला मतंग ऋषीन. राम येता म्हण त्रेतायुगय सुरू जालो. मागीर रामू आज येता पायत म्हणून राखून बसची पाप केदना पळय रामचंद्र येता ताका ताण येतना पळय मतंग ऋषीन सांगिल्लें न्हय येदोळ मिगेल खातीर काम करता आशिल्लें आश्रम पुट करून दवरचें पळय. आनी जाल्यार राम येता म्हणले खातीर तूं तुगेलें कर्तव्य पुराय चंद करून कोरका म्हूण सांगून चमकल्लें न्हय. हाजी राम येतलो फाय राम येतलो केदन राम येता म्हूण सांगूंक कळना वय वे. तशें सकाळीं उठानू आश्रम पुराय पुट झाडू उदक पापणू रंगोल घालनू फूल हाडनू मागीर रामान येयलें तेन्ना कसलें खावचें दिवका आश्रमाचे जनान कसलें खावचें तांणी कंद मूल फल तेंच न्हू खावचें. तिणी कसो करचें की थंय सुतूची बोरे रुखाचे बोर म्हणटाचे आमी बदरी फल ते बोरा रूख भर शिलकय ते सुतमुत्तू रानांत. तेणी कसो करचें सकाळीं गेल्ले कुडले आश्रम सगळे पुट करून दवरून आश्रम सगळे फुलान शिंगारून करून तेणी ते एक बुड्डी दवरून ते बोरा फल हाडूं वचचें. पक्कन रामान येयलें ताका कसलें आतिथ्य दिवका न्हय म्हूण सांगून ते बोरा फल तीन हाडूं वतना ते तिणें तांत कशें आसा आमी रामायणांत आमगेले तप्प कल्पन तें कसं न्हय म्हणल्यार रामाक तिणें हें दिल्लें म्हूण कसलें उश्टी फल दिल्लें उच्चिश्ट फल दिल्लें म्हूण म्हणटाच. जाल्यार तशें न्हय तें उच्चिश्ट न्हय तें उत्शिश्ट वरलेलें खंयचें वरलेलें पळय तीन हाडची कशी आशिल्लें म्हूण म्हळ्यार
आताच त्या फिल्म अन्यक दुसरेक सकಡೆ त्या चेडवाल करीन आणि त्यानं नाटक सकಡೆ करून दाखयतना शबरीनं रामाला जरा तोगू बसचे रामा वैर पीठ दिवरून बसवचे माहिती बरे फल एक चापचे यांगोड समून सांगून रामा दिवचे तशी परे दिवचे ना देवाक तशी परे उष्टी करून चाबिले केलेले परे देवा दिवचे ना शबरी न्ही तशी करनी ती कितले हीन कुला जला तिका लायक संस्कार आशिल्लो मतंग ऋषीला आश्रमांत आशिल्ली ती त्या ऋषीश्वरान चलचे करचे देवा कशी त्यांनी नैवेद्याने दिवचे तीन पळय निवे म्हणटान तीड तशी परे कर न्ही तिणें जाल्यार तीन कशी संग्रह करचे म्हळ्यार ती बोरा रुका मस्त रूख आसता एकाक रुका फल एकाक रूच आसता वय बे आतां आमी आंबो जाल्यार तशी पळय नेक्कार आंबो जेवो आपूस आंबो जेवो एक रुका दुखून एक रुखाचे फलाक चूर रुची डिफरन्स आसा तांबी पणस म्हणटाची प्रती रुखाचे पणस एक रुची आसना विंगड विंगड रुची आसता तशी तिणें बरा रुखांत पिकलेची बोर वेंचून काडटना ते एक रुखाचे एक फल खावन पळोवचें आशिल्लें खंय तिणें आमसस म्हणजे त्या रुखाची ती संग्रह करनाशिल्ली आनी एक रुखाले वत आशिल्ली खंयच्या रुखान तूं बड फल तिका खावचें मेळटा पळय त्या रुखांतूले फल तिणें काण हाडून बुट्टीन तूं संग्रह करून दवरचें राखून बसची पाप रामाक राखून 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 राम येता त्रेतायुगान तो राम येता कळ्ळें ते मतंगाश्रमा येता येवन थंय ती शबरी राखून बसल्या मांतार जाल्ले मस्त युग 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 दुखून राखून बसल्या ती पाप भारी वृद्ध जाल्या ती स्त्री जाल्यारय ती पाप तितले वृद्धाप्यांतूय रामा आपयता ताका बसयता ताका उद्दा दिता ताका तिणें संग्रह केलेले पळय ते दुसरे दिसा तिणें खंयचे बोर रुचीस म्हूण सांगून हाडला पळय ते बोर तिणें खावचें दिवचें उच्चिश्ट म्हळ्यार चाबून दिवची न्ही राम तिका मोक्ष दिता हें आमी उत्तशिश्ट तीन काण व्हरलेले म्हूण सांगिल्ले अर्थ ते तशीच हे शबरीक त्या फला निमती रामान मोक्ष दिल्ले तिणें दिल्लें फल स्विकार केल्ले ह्या पळय आमी रामायणांत आयकताची आनी उदक देवाक तशीच उदक दितना शुद्ध उदक दिवका शुद्ध उदक कसले चिक्कोलो कसले तांतून होळच्यान तांतू कसले पाल्लू गिल्लू पोण आसून अभिषेक करचे उदक जेवो खंयचे जेवो ते हाडून ते आंगठीन तूं घालून शोधन करून देवा अभिषेक कोरका म्हूण आसा तांतू कोयर गिर आसल्यार तशी हांगा रंती देव म्हळ्यार एक रायाल काणी एक पंता भरतवंशाचो राय खंय तो ताका देवतेन एक पंत निमगूचे आसकै कोण श्रेश्ठ भक्त आसत भुंयचेर म्हूण तेदना देव सांगता खंय रंती देव म्हळ्यार एकलो भरतवंशाचो राय आसा तो मेगेलो व्हड भक्त म्हूण ताका परिक्षा कोरका म्हूण सांगून देवती कसो करताची इंद्र पावसू दिना सुमार वर्ष बरगाल येता तागेले जाय जाल्ले धान्य संग्रह आसता कडे कसो करता तो ते पुरे प्रजावर्गांक दिता पाप कसो जाल्यार थंय हें जायना कसो न्ही वापस पावस येनी कितें वांटून 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 सोरून कडेरी कसले जेवो एक पण देवाक एक 40 न्ही हय एक 48 डेज म्हणटा पळय तशी एक मंडल देवाल एक आराधन करता रान्ना वचून एक तपस्या करता कसले अन्न उदक घेना इत्याक म्हळ्यार मेगेले प्रजावर्गाच्या दिवच्या कसले ना तांणी पळय उपास आसा तशी हांवय उपास आसून अन्न उदक घेना अशी हांव देवाला आराधन करता म्हूण सांगून रान्ना वचितान पाप तागेले कुटुंब सगळे घेवन 40 आनी 8 दीस तांणी भारी भक्तीन देवाला आराधन करताची कशी जाल्यार आमगेले राज्यांत पाप बायलय ताका समजावन आसूची बायल चेडूय आसाचे पाप पुराय जन उपास आसतात न्हय कडेर म्हणटना थंय तांकां आहारय दितले कोण आसाची उपास करून देवाला आराधन केला तशीच 40 दीस जाल्ले मागीर म्हणटना ताका एक जना जेवचें भोजन सिद्ध करूं जेलके एकल्यान खावचें तितलें तांणी आसाची कितली पळय रायन तागेले चेडूं आसाची एकल्यान करची तसलें भोजन उदक सकट ताका मेळ्ळें म्हूण म्हणटाची त्या काणींत त्या वेळाक तो आनी कसलें जेवो पुरे आमगेले जाल्ले आजीक उपासाचें न्ही हें सिद्ध केलेलें भोजन स्विकार करया म्हूण सांगून बायल चेडवां घेवन तो बसता म्हणटना थंय एक ब्राह्मण येता खंय पुराय जन वळवळ येतर आसाची बुकेन जाल्यार एक ब्राह्मण येता खंय कसलें ना म्हाका खावचें म्हणटना अर्द वांटो शीत काडून ताका दिता खंय एकलो शूद्र जातीचे येता खंय
अनेक वंट वरलेलं पळय त्या काण ताका दिता काही मागीर एकलो बेटेगार येता काही कसले ना म्हण म्हणटना आनी कसो वरला ते पुरय ताका दिले. एक चंडाल आयलो म्हाका एक कसले देव दी अन्न ना उद्दा ना म्हाका नित्राण जातर आस म्हूण सांगून त्या वेळाक तागेले आशिल्ले पळय त्या उद्दाक ते ताका दिले. कसले ना कळवे कसले ना आनी हांकां मरची स्थिती तशें आसतना सर्व ते जीव जावन आयिल्ली पळतानी ब्राह्मण शूद्र बेटेकारू चंडाल सकट जावन आयिल्ली पुराय देवत ते विंगड विंगड तांणी तांगेले निज रूप दाखयले. त्या वेळाक विष्णू थंय प्रत्यक्ष जाल्लो आनी म्हळालो हांव सांगन वे रंती देव म्हगेलो व्हड भक्त म्हूण सांगून म्हगेले वयर भार घालून ताणें हें पुरय केल्लें म्हूण मागीर रंती देवा निमगीत तुका कसले जाय म्हूण सांगून तेदना तो पळय कसो निमगीता सुरवे तो कसो निमगीत म्हण म्हाका तुची जाय देवा म्हणून मागीर तागेले राज्यांत तो प्रजा वर्गांक पुरे अन्न उदक मेळची तशी करी पावस येवची तशी करी म्हूण मागीर म्हणची ताणें सुरवेक देवा तुची म्हाका जाय म्हणटा तशी म्हणू पळय विंगड जन कोणेंय जाल्यार आतां आमकां बी न्ही देवान आमकां सान आसतना सांगू आशिल्ली मास्टरान काणी स्कुलान तुका समज म्हळ्यार पक्क न्ही अशी देवान प्रत्यक्ष जाल्ली काणी न्ही सांगचें न्ही आमकां निमगुचें पक्क न्ही देवान प्रत्यक्ष जावन एक वाक्य भितर तुमकां कसले जाय म्हूण निमगेलें तुमी कसं निमगिताची म्हूण आमी आलोचना करून सुकचेशील कसं निमगुचें भांगर निमगुच की दुड्ड निमगुच की सुकूनच जलते कसं निमगुच म्हणून सिद्ध जायनाशिल्लें मना भितर रेडी जायनाशिल्लें एक निमिश जालें आनी सांगेचें कोण कोण कसं निमगीत म्हण आमकां कसं निमगुच म्हूण आयडिया करूं जायना मागीर नवें तशी हांव सांगून आसच्या परी काणी अच्युतदास मामानी एक काणी सांगिल्ली एक बायल मनशीक देव प्रत्यक्ष जालो खंय प्रचंड बुद्धीच खंय ती तिका देवान म्हळें की एक वर दिवची तुका कसो जाय म्हूण निमका म्हूण सांगून जायत देवा हांव निमगिता म्हाका एक वर पुरो म्हणाल की आनी म्हणिल्ली की म्हाका म्हगेले पणत्राक आट्टा माळयेर वचून टॅरेसार राबून भांगरा आयदनांतू शीत जेवची तशी योग दी म्हणटा वर दी म्हूण पळया कितली बुद्द ती बायल मनशां ताजे नंतर देव अच्युत मामान सांगचिल्लें ताजे नंतर देवान बायल मनशां प्रत्यक्ष जेवची सोडलेली खंय प्रचंड बुद्धी तांगेली म्हूण ती बायल मनशेली बुद्धी पळया पणत्राक म्हळ्यार पणत्र जेवता आयुश्य निमगेली तिणें वय वय आट्टा माळयेरी म्हणटना व्हड घर बांदूचे योग येयले थंय वय वय आट्टा माळयेरी चेरडा घेवन जेवण वची म्हळ्यार तिगेले हेल्थ कितली लायक आसूं काय पळय आयुश्यमान तर वय आरोग्य येस पया घंटी दुखी ना माळी चेडू जायना म्हूण ना हार्ट ट्रबल ना वय वय सुटसुटी 8 माळी चेवण तीन चेरडा घेवन वचो का जाल्यार रे गठी मुट्टी जीव जेवका आपण म्हूण निमगेल्या बरें जालें मागीर निमगीत कसो ती भांगरा वाट्ट्यान तूं शीत कोल्लो न्हू चेरडा जेवका म्हणून म्हळ्यार भांगरा वाट्ट्या जेवका जाल्यार कितली संपतूय जेवका पळय कसं निमका पुराय एक वर दिवची म्हणून एक वर भितर तिणें निमगेल्या वरी जाल्लें म्हूण सांगून तशी वर निमगुच्यान तूं येत पळय तेंचे आमी देवान प्रत्यक्ष जाल्यार हांगा कसं जाय त्या निमगीत आमी नाही नतल्यार आमी देवाला आराधना करची ताजे खातीर न्हू देवा भक्ती करताचे आमी म्हूण लेखचें कसं भक्ती आमगेली म्हूण म्हळ्यार आमी देवाक देवू म्हळ्यार आमकां कसो आसूच म्हळ्यार आमी निमगूच खातीर देवू म्हळ्यार देवा तुची जाय म्हूण निमगूच खातीर न्ही देवा तुगेली निमती हें पुराय जाय म्हूण निमगूच खातीर देव आमकां तेच जावन न्हू आमी मुक्ती दुखून मस्त दूर आसाची तशी आनीक कसो म्हणालो तदहं भक्त्युपहृतम अश्नामी प्रयतात्मनः म्हणालो हें प्रयतात्मनः म्हळ्यार कोण सर्व आशी सोणू आसक्ती सोणू परमात्माल खातीरची आमी करचें म्हूण म्हळ्यार एक शुद्ध भावन दवरनू हांगा जेवची पुरय देवाल निमतीची आमी कसले करचें तें परमात्माल निमतीची आनी परमात्माल खातीर म्हूण सांगून कोण तें शुद्ध मन भक्ती भावन दवरनू सर्व विशयो परमात्मा अर्पण करतकी आनी ताका विशयांतू विरक्ती सुका विशय विरक्ती म्हूण म्हळ्यार इंद्रिय सुखोपभोगा विशयांतू ताका वैराग्य सुका विंगड कसले कामन मनांत ताका आसचें तसले मनशाक प्रयतात्मनः म्हणजे हांगा आमी कशी लेखयत म्हण आमी कसले परमात्मा अर्पण करता की तें परमात्मान घेवका स्विकार करका तशें जाल्यार कशी दिवका आमी भक्तीन दिवका
भक्तीन दिलं रे परमात्मा खंडित ते स्वीकार करता म्हणटा स्वीकार करून ताची फल तो कसं की रितीर आमकां दितन तेव्हा परमात्मान आमकां दिल्लें म्हणून आमी उपभोग करका देवाल प्रसाद यो म्हण देवान म्हाका दिल्लो देवाल प्रसाद म्हण लेखून आमी स्वीकार करका म्हणस तशी नान री पळय पुढे पुरे आमगेले घरांत न्ही एक क्रम आशिल्ले अन्नान अंगडे दुखून एक आंबो हाडो एप्पल हाडो मोसंबी हाडो कसले हाडो आम्मान ते धुवन देवाला हत्रा दवरचे तेदन काय देवा पुजात ते कसले ना देवाला हत्रा दवरचे मागीर आमकां पुरे वांटून दिवचे ते प्रसाद जाल्लो म्हूण सांगून तशी कसल आमी खत्ताची ते परमात्माक अर्पण कसले आम्ही प्रतिपंत कसल खत्ताचेत पळय प्रजेवणां बसतना हम विश्वानरो भूत्वा म्हूण सांगून परमात्माला उडगास करताचे हेव्या केलो जन अन्नपूर्णे सदापूर्णे कसले जेवो परमात्माले उडगास आमी करूं का कोर न्हू मनान तूं ताका तें आमी जेवचेशिल्लें ताका अर्पण करका मागीर आमी स्विकार करका तेदना एक सात्वीक आहारय जेवका म्हूण कळटा मेळ्ळेले सगळें खावन आमी परमात्मा अर्पण करूं जायना न्हय परमात्माक शुद्ध सात्वीक आहार अर्पण करका जाता तशें जावन आमी खावचे जेवच्यान तुवें आमकां एक नियम येयल्या बरें जाता पळया तशें जावन परमात्माक प्रतिपंत आमी खातना जेवतना परमात्माक तें मनान तुची ताका अर्पण करून ते प्रसाद म्हूण सांगून तागेले प्रसाद म्हूण सांगून आमी घेवका तेदना पळया आमगेलें आरोग्य लायक जाता आमगेल्या मनाकय हीत देहाकय हीत त्या म्हळ्यार आमी प्रती एक खातना परमात्माले म्हूण सांगून आमी परमात्माक दिल्लेले परमात्मान आमकां दिल्लेले तागेले प्रसाद म्हूण लेखून खाल्लेले न्हय तशी हांगा परमात्मान तेंची सांगचें कसलें म्हळ्यार म्हाका भक्तीन अर्पण केलेलें पत्र पुष्प फल तोय खंयचें जेवतें प्रयतात्मनः म्हणालो विशय विरक्ती नाशिल्लो भक्तू निसंग जावन नाशिल्लो भक्तू तो कसल दिता तें हांव घेता म्हूण ताणें सांगल्या बरी जाता पळया तशी हांगा एक काणी सांगू येता म्हळ्यार ती महाभारतांत एक काणी बृहदबल म्हळ्यार रायनीक श्रुत कीर्ती म्हळ्यार एक दुर्बळ ब्राह्मण आमकां महाभारतांत मेळटा कृष्णाल भक्त दोगय जन ही काणी आमी पैचे दिसाचे भगवद्गीतेन तूं पळया आज सांगिल्ले गीतामृतधारा परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु।